गणपती बाप्पा मोरया. आता लवकरच आपल्या गणपतीचे आगमन होणार आहे आणि गणपतीचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक, उकडीचे मोदक. आणि याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 1 ग्लास पाणी, तूप, मीठ आणि 1.5 कप तांदळाचे पीठ, म्हणजे बारीक असलेले तांदळाचे पीठ आपण मस्त असे मिक्स करून घ्यायचे उकळत्या पाण्यामध्ये. नंतर प्लेट ठेवून 10 मिनटं त्याला ठेवायचे बाजूला. तोपर्यंत खिसलेले नारळ, गूळ, ड्रायफ्रूट्स, तूप, खसखस ह्या सगळ्या गोष्टी टाकून आपण मस्त असे सारण तयार करून घ्यायचे. नंतर मग परातीत शिजलेले पीठ काढून एक वाटीने त्याचे पूर्ण असे गाठी फोडून घ्यायचे आणि जोपर्यंत ते पीठ एक तार होत नाही तोपर्यंत ते कंटिन्यूस असे थोडं थोडं पाणी लावून मळत जायचे. नंतर छान असे गोल त्याच्या हाताने करायचे. तुम्ही लाटू देखील शकता. छान असे एका हाताने मधल्या बोटाने त्याची पाकळी करून घ्यायचे. बरेच पाकळ्या केले तर मोदक दिसायलाही खूप सुंदर होतात. म्हणून छान असे पाकळ्या करून घ्यायचे. नंतर त्यात सारण भरायचे आणि छान असे अलगद हाताने त्याचे तोंड बंद करायचे. नंतर एका चाळणीत आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं. साईडला पातेल्यात पाणी ठेवून घ्यायचं आणि वरतून असं केसर लावायचे. लावले तर ठीक आहेत, नाही लावले तरी ठीक आहेत. मग नंतर ते 10 मिनिटाचे रेस्ट होऊन ठेवायचे. छान असे मोदक तुमच्यासाठी रेडी आहेत.